नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपल्या शरीरात ज्या काही वेदना आपल्याला नकळत त्रास देत असतात, कधी पाय दुखतात तर कधी आपल्या पोटऱ्या दुखतात, तर कधी हातापायामध्ये कळा येतात, काही वेळा तर कोणतेही कारण नसताना संपूर्ण शरीर थकल्यासारखं होतं, कधी चक्कर येतात तर कधी काहीकांना श्वास घेताना सुद्धा थकवा जाणवतो आणि अनेकदा आपण या सगळ्यांकडे लक्षच देत नाही। असं समजतो की आपल्या वाढत्या वयाची लक्षणं आहेत किंवा थोडं झोप घेतली की बरं वाटेल, पण खरी गोष्ट आहे की ह्या सगळ्याच गोष्टी आपल्या शरीराला आयरन, कॅल्शियम आणि इतर खनिज घटकांच्या कमतरतेमुळे होत असतं। रक्ताची कमतरता, स्नायूचा ताण आणि ऊर्जेचा अभाव हे सगळं शरीर हळूहळू आपल्याला सांगत असतं की त्याला काहीतरी पोषणाची गरज आहे, कुठल्या तरी विटामिनची गरज आहे। आता सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत किंवा महागड्या सप्लिमेंट किंवा महागड्या उपचाराची सुद्धा गरज नाही। आपण अगदी साधा आणि नैसर्गिक असा घरगुती उपाय बघणार आहोत। आज मी तुम्हाला 3 अशा बियाबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या शरीराला आतून बळ देतात आणि शरीरात होणाऱ्या वेदना कमी करतात, तुम्हाला पुन्हा एकदा ऊर्जावान, आनंदी आणि स्फूर्तिले बनवतात। या बिया म्हणजे निसर्गाने दिलेले एक अमूल्य वरदान आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून द्या। सबस्क्राइब करायला तुम्हाला 2 सेकंद लागणार नाही, पण माझे मनोबळ वाढेल आणि लाईक नक्कीच करून द्या। ही गोष्ट म्हणजे अळीवच्या बिया। कन्नड भाषेमध्ये त्याला अलिव म्हणतात, हिंदीमध्ये हेच बी हलीम म्हणून ओळखले जाते। आता ही छोटीशी बी तुमच्या शरीरासाठी किती महत्वाची आहे। लोह, कॅल्शियम, प्रथिनाचं भरपूर प्रमाण या बी मध्ये असतं। हे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता, हाडांमधील वेदना आणि थकवा या सर्वांपासून आपल्याला मोठा दिलासा मिळू शकतो। फक्त काही दिवसातच फरक जाणवतो, शरीर हलकं वाटतं, मन प्रसन्न राहतं आणि वेदनामुक्त झाल्यासारखं वाटतं। सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा उपाय अगदी सुरक्षित, नैसर्गिक आणि कायमस्वरूपी आहे। अळवीचे बी तुम्हाला सहजपणे कोणत्याही मोठ्या सुपर मार्केटामधून मिळू शकते। काही वेळा स्थानिक किराणाच्या दुकानात ती लगेच मिळत नाही, पण जर तुम्ही जुन्या मोठ्या किंवा पारंपरिक किराणाच्या दुकानावर गेलात तर तिथे या बिया नक्कीच मिळतात आणि नाहीच मिळाल्या तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा या ऑर्डर करू शकता। बऱ्याच लोकांना अजूनही अळवीच्या बियांचं खरं महत्व माहित नाही। अनेकांना वाटतं की फक्त एक साधी बी आहे, पण खरी गोष्ट अशी आहे की अळीव म्हणजे निसर्गाने दिलेला लोहाचा अमूल्य स्रोत आहे। फक्त 1 मोठा चमचा अळवीच्या बियांमध्ये तब्बल 12 मिलीग्राम लोह असतं। हे प्रमाण आपल्या रोजच्या आहारात सहज मिळणं जवळजवळ अशक्य आहे। इतकंच नाही तर अळवीमध्ये विटामिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असतं। हे विटामिन सी आपल्या शरीरात लोहाचे योग्य शोषण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं। त्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर फक्त गोळ्या न घेता अळवीची बी नियमित खाल्ली तरी सुद्धा शरीर त्या लोहाचे पूर्ण शोषण करू शकतं। आणि एक गोष्ट अजून लक्षात घ्या, आपल्या आजूबाजूच्या जवळपास 90% लोकांमध्ये स्नायूंना पटके येणे, हात पाय अखडणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे या सर्व प्रकारच्या समस्या शरीरात खनिज आणि जीवनसत्वाची कमतरता असल्यामुळे होतात। कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही खनिजे आपल्या स्नायूंना आणि हाडांच्या आरोग्यासाठी खूपच महत्वाचे असतात। जेव्हा या घटकांचे प्रमाण कमी होतं तेव्हा स्नायू कमकुवत होतात आणि त्यामुळे शरीर अखडतं आणि वेदना वाढतात। अळवीच्या बियांमध्ये असलेले विटामिन सी आणि लोह या दोघांचे सुंदर मिश्रण आपल्या शरीरात या खनिजाचे योग्य शोषण करून घेण्यासाठी मदत करतात। त्यामुळे शरीरातील पोषण तंतोतंत शोषले जातं आणि आपल्याला आतून ऊर्जा मिळते। यानुसार आपल्या शरीरातील अन्नातून पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता कमी होत जाते।
विशेषतः स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर किंवा मेनोपॉज नंतर ही कमतरता अधिक जाणवते. अशा वेळी अळवीचे बी म्हणजेच एक नैसर्गिक टॉनिक आहे, जे शरीराला पुन्हा जिवंत करतं. इतकंच नाही तर अळवीच्या बियांमध्ये लोह आणि विटामिन सी व्यतिरिक्त फोलेट, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, विटामिन ई, विटामिन के सुद्धा मुबलक प्रमाणात असतं. ही सर्व पोषक तत्व मिळून तुमच्या हाडांना, रक्ताला नवसंजीवनी देतात. म्हणूनच जर तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर थकवा जाणवत असेल, पाय अखडल्यासारखे वाटत असतील किंवा शरीरात वेदना जाणवत असतील तर औषध नाही, फक्त निसर्गाचा वरदान वापरून बघा. अळवीचं बी तुमचं शरीर आतून मजबूत करतं, तुम्हाला पुन्हा एक ताजेतवाने, ऊर्जावान, आनंदी दिवस देतो. या तिन्ही गोष्टी अळवीची बी, सफेद तीळ आणि अळशी तेव्हा त्या शरीरासाठी जणू एखादी शक्तीचे कवचच तयार करतात. या बिया शरीरातील वेदना, थकवा आणि अशक्तपणा मुळापासून कमी करून शरीराला आतून बळकट बनवतात. आता बघूया दुसरी गोष्ट म्हणजे सफेद तीळ. थंडीमध्ये प्रत्येकाच्या घरात तिळगुळ बनतोच, त्याचे आपण लाडू बनवतो, पण बऱ्याच लोकांना त्याचं खरं पोषण मूल्य माहीतच नसतं. ही अगदी छोटीशी दिसणारी तीळ कॅल्शियमचा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे. ते तीळ मध्ये इतकं जास्त कॅल्शियम असतं की 100 ग्राम सफेद तीळ मध्ये 1 ग्लास दुधापेक्षा 10 पटीने जास्त कॅल्शियम असतं. त्यावरूनच आपल्याला कल्पना येते की तिळामध्ये कॅल्शियम भरपूर मात्रामध्ये आहे. तीळ मध्ये असलेले हे कॅल्शियम आपल्या हाडांना आणि सांध्यांना मजबूत करण्यात मदत करतात. वयानुसार हाडांमधील घनता कमी होते, सांधे आखडू लागतात, चालताना वेदना होतात. अशा वेळी तीळ शरीराला पुन्हा बळकट बनवतं. मॅग्नेशियम, लोह, कॉपर हे सुद्धा मुबलक प्रमाणात आढळतं. हे 3 घटक मिळून शरीरातील स्नायूंचा ताण, वेदना, कमजोरी कमी करण्यास मदत करतात. नियमितपणे तिळाचे सेवन केल्याने सांधेदुखी, हातापायातील थकवा, झोपताना होणाऱ्या वेदना हळूहळू नाहीशा होतात. तीळ हे केवळ एक बी नसून आपल्या हाडांसाठी एक नैसर्गिक औषध आहे. आता पाहूया आपण तिसरी गोष्ट, ती म्हणजे अळशीचे बी. त्यालाच आपण फ्लेक्ससीड असं सुद्धा म्हणतो. अळशी म्हणजे भरपूर पोषक तत्व असलेला खजिना. यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं, जे आपले हाड, स्नायू, डोळे, हृदय आणि त्वचेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. आत्ताच्या धावपळीच्या जगात आपल्याला आहारातून ओमेगा 3 मिळणं खूपच कठीण झालं आहे, पण अळशी ही ती कमतरता अगदी सहज भरून काढते. याशिवाय अळशीच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॉपर आणि थायमिन हे महत्वाचे घटक असतात. आता थायमिन म्हणजे विटामिन बोन. बऱ्याच जणांना प्रश्न असतो की थायमिन नेमकं काय आहे, तर थायमिनलाच विटामिन बोन असंही म्हटलं जातं. शरीरातील वेदना कमी करण्यास, हाडे मजबूत करण्यास मदत करत असतात. विशेषतः संधिवात, कंबरदुखी, सांधेदुखी यासारख्या समस्या असलेल्या लोकांसाठी अळशी म्हणजे जणू काही वरदानच आहे. या बियांमुळे हाड केवळ मजबूत राहत नाही, तर अस्थिमज्जा सुद्धा निरोगी राहते. अस्थिमज्जा हीच आपल्या शरीरातील नवीन रक्तपेशी निर्माण करण्याचे केंद्र आहे. म्हणूनच अळशीचे बी शरीराला आतून पुनर्जीवित करत असते, थकवा नाहीसा करतं आणि पुन्हा शरीराला ऊर्जा देऊन त्याला बळकट करत असतं. अळवीचे बी आपल्याला लोह आणि जीवनसत्व म्हणजे की विटामिन सी आपल्याला देत असतं. सफेद तीळ मधून आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात मिळत असतं. तसंच असे आपल्याला ओमेगा 3 आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात देतं. हे तिन्ही घटक मिळून शरीराला पूर्णपणे वेदनामुक्त, मजबूत आणि आरोग्यपूर्ण बनवत असतात. फक्त काही दिवस नियमित सेवन केल्यास शरीर हलकं वाटतं, थकवा अगदी नाहीसा होतो आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला स्वस्थ वाटू लागतं. आता या तिन्ही बिया नेमकं सेवन कसं करायचं हे पण तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बरं का. आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करायला तुम्हाला 2 सेकंद लागणार नाही, पण माझे मनबळ वाढेल आणि म्हणून सबस्क्राईब नक्कीच करून द्या.
आणि व्हिडिओला लाईक पण नक्की करा. चमच्याच्या ऐवजी एक वाटी भरून पण घेऊ शकता, पण तिघांचे माप सारखे ठेवायचे आहे. नाही तर तुम्ही या तिन्ही घटकाचे साधारणपणे 20-20 किंवा 25-25 ग्राम याप्रमाणे पण तुम्ही यांचं प्रमाण घेऊ शकता. तिघांना एकत्र मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण एका तव्यावर टाकून मग या बियांना आपल्याला फक्त त्याच्यातला ओलसरपणा निघून जाईल आणि हलकासा त्याच्यामधून सुगंध दरवळेल तोपर्यंतच आपल्याला त्याला शेकायचं आहे. बियांमधून हलकासा सुगंध दरवळायला लागला की गॅस बंद करा आणि या बियांना ताटामध्ये काढून घ्या आणि त्यांना पूर्णपणे थंड करा आणि त्याच्यानंतरच त्याला मिक्सरला घालून बारीक पावडर करा. आणि ही पावडर एका काचेच्या बाटलीत भरून तुम्ही स्टोर करून बाहेरच ठेवू शकता. महिनापर्यंत ही पावडर अजिबात खराब होत नाही. म्हणजे तुम्हाला ही पावडर रोज रोज बनवण्याची पण झंझट नाहीये. तर ही पावडर कशी घ्यावी ते पण तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते, म्हणजे पावडर घेण्याची पद्धत पण वेगवेगळी आहे आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं का, नाही तर तुम्हाला याचा काहीच फायदा होणार नाही. आणि माझी तुम्हाला प्रेमपूर्वक विनंती आहे, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला पुढचा प्रश्न येतो की पावडर कशी घ्यायची. हे तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार ठरतं. जर तुमची पित्त प्रकृती असेल तर शरीरात उष्णता जास्त असते. गरम पदार्थ खाल्ल्याने ऍसिडिटी होते, उलट्या होतात, तोंडाला पाणी येतं, चेहऱ्यावर मुरूम येतात. तर हे पावडर तुम्ही ताक, तूप किंवा दुधासोबत घेऊ शकता. तुम्हाला योग्य वाटल्यास तुम्ही हे पावडर खडी साखर सोबत सुद्धा घेऊ शकता, कारण की खडी साखर थंड असते. मला आतापर्यंत जे मी पदार्थ सांगितले ना ते सगळे पदार्थ पित्त शांत करणारे आहेत. त्यामुळे शरीरात उष्णता अजिबात वाढणार नाही. जर तुमची कफ प्रकृती असेल तर हे मिश्रण तुम्ही मध किंवा गुळासोबत घेणे उत्तम. आणि जर तुमची वात प्रकृती असेल तर तुम्ही हे मिश्रण दूध, गुळ किंवा मध पैकी कोणत्याही एक गोष्टी सोबत घेऊ शकता. अगदी सोपी पद्धत म्हणजे तुम्ही कोमट पाण्यासोबत पण घेऊ शकता. ही विशेषता म्हणजे जर का तुम्ही सकाळी तुमच्या घरात चपात्या बनवत असाल तर पीठ मळताना 1 चमचा ह्या पावडरचा त्या पिठामध्ये तुम्ही वापरू शकता. त्या चपात्या संपूर्ण कुटुंबाला द्या. ही सवय लावली तर घरातल्या कोणत्याही सभ्याला कधीही कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियमची कमतरता होणार नाही. हातापायाचे दुखणे, सांधे दुखी, वेळाला थकवा जाणवणे हे सगळं हळूहळू दूर व्हायला लागेल. आणि तुम्हाला वाटत असेल तर ही पावडर कोणत्याही सूप मध्ये, स्मूदी मध्ये किंवा ज्यूस मध्ये टाकून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण एक गोष्ट मात्र कटाक्षाने लक्षात ठेवा की ही बियाची पावडर सकाळी घेणे सर्वात उत्तम आहे, कारण सकाळी खाल्लेल्या गोष्टी शरीराला चांगल्या प्रकारे शोषल्या जातात. आणि एक सवय बदललीच पाहिजे. रिकाम्या पोटी चहा पिण्याऐवजी सकाळी उठल्यावर 2 ते 3 ग्लास कोमट पाणी प्या. त्यामुळे पोट साफ होतं आणि रात्री साचलेले विषारी घटक बाहेर पडतात आणि आपलं शरीर डिटॉक्स होतं. आणि खास थंडीच्या दिवसात ही पावडर तुम्ही दिवसातून 2 वेळा घेतली तरी चालेल. उन्हाळ्यात मात्र दिवसातून 1च वेळा घ्यायची आहे. दररोज ही पावडर घेतल्याने तुमचं शरीर वेदनामुक्त आणि ऊर्जावान तर होतच. हातापायाच्या वेदना, चक्कर येणं, रक्ताची कमतरता हे सर्व हळूहळू नाहीसं होतं. शरीरात नवीन ताकद, आत्मविश्वास आणि ताजेपणा येतो. याशिवाय जर तुमचं वजन जास्त असेल, चरबी किंवा लठ्ठपणा असेल तर ही पावडर तोही कमी करण्यास मदत करतं. आता मधुमेह म्हणजेच की डायबिटीज, रक्तदाब, थायरॉइड, युरिन इन्फेक्शन, संधिवात, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा हृदयविकार असलेले लोक सुद्धा हे सुरक्षितपणे घेऊ शकतात. आणि विशेषतः गर्भधारणेनंतर वजन कमी करण्यासाठी आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी तर हे वरदान रूप आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, पुरेसे पाणी प्या, हलका व्यायाम करा, योग करा आणि या नैसर्गिक उपायाचे नियमित पालन करा. त्यामुळे तुम्ही स्वतःला केवळ निरोगीच नाही तर पुन्हा स्वतःला तरुण, उत्साही आणि अगदी ताजेतवाने अनुभवाल. मित्रांनो, यासोबत हेही लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोणता मोठा आजार असेल, किडनी स्टोन असेल, हृदयासंबंधी काही आजार असेल किंवा इतर काही तुमच्या आजाराच्या गोळ्या, औषधे चालू असतील
तर डॉक्टरच्या सल्ला घेतल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. मित्रांनो, मला विश्वास आहे की आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका. उपयुक्त व्हिडिओ सह पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.